हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज मी उठली आहे 7 वाजता. 6 वाजता उठली आहे मी, पण बेडवरनं मी 7ला उठली कारण मला अचानकच जाग आली 6 वाजता. कारण मला झोपच येत नाही आहे. मला नाही माहिती आजच मी व्लॉग पोस्ट करणार आहे हा वाला की मंडेलाच डायरेक्ट करणार आहे. सो कंटिन्यू बघत राहा माझा व्लॉग. तुम्हाला लवकरच खूप मोठा सरप्राईज भेटणार आहे माझ्याकडनं. खूप मस्त गोष्ट घेते आहे मी. आता आज मी थोडंसं लिपस्टिक मम्मीने जी दिलेली ती लावली आहे. थोडंसं त्याच्यावर फाउंडेशन लावला आणि लिप ग्लॉस लावला. खूप चांगलं वाटतं आहे. तिथे जाते मी. सनलाईट गेली. आता मी चालली आहे कामाला नाही, म्हणजे मी मेकअपच्या ऑर्डरला चालली आहे. सो मी तिकडे जाऊन चालू केलं तर चालू करेन. आय थिंक मी चालू करेनच तिकडे जाऊन. सो बाय. आता मी डायरेक्ट आईकडे चालली. मी सलॉनमध्ये नाही माझा ब्लॉग चालू केला कारण मी जेव्हा पोचली तेव्हा क्लायंट ऑलरेडी पोचली होती. तर मग मी नाही केला चालू कारण मग मी ते सर्व केलं आणि मग नंतर निघाले तिकडून. तेव्हा पण नाही चालू केलं कारण मला थोडंसं अजून दुसरं काम होतं आणि आणि माझ्या फ्रेंडचा फोन आलेला देविकाचा की काय घेते. मग तिला सांगितलं. ती एकदम हे झाली, पागल, शॉक झाली. ती पागल बधीर झाली एकदम मेंटल ही बाबा ही काय घेते अचानक. आणि घेतल्यानंतर मी तुम्हाला सर्व सांगेन. हे माझ्या डोक्यात कुठून कसं काय कधीपासनं मी तुम्हाला का नाही सांगितलं. ठीक आहे, सब कल तक रुकना गाईज. आता मी डायरेक्ट आजीकडे जाते कारण आजीकडे माझं थोडं काम आहे. मला आजीकडे जाऊन माझे आता मी बोलणार होती शिट. आता मला वाटलं की मी कोणाशी तरी बोलते. तर ठीक आहे, तर मला आता आजीकडे जाऊन थोडंसं काम करायचं आहे माझं. मग बाद में तुम लोग को समझ जाएगा. बाय गाइस. सो मला तर वाटतं याच व्लॉगमध्ये तुम्हाला सर्व भेटणार आहे. सर्व एकदम. आता मी निघाली आहे आणि मी आता चालली आहे बँकमध्ये पैसे काढायला. आणि मी इथेच राहिली म्हणून मी हेच कपडे घातले. ठीक आहे, सो जज ना करू. माझ्याकडे आहेत कपडे पण आता इथेच राहिली तर इथे कपडे नव्हते. बाई. पैसे उगाच ओरडते माझी आई माझ्यावर. उगाच ते काढतो वरती. बाहेर एवढं ऊन आहे बापरे. असं वाटतंय कधी येत आहे असं. आता आता आईकडनं पण घेतलं ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये. खूप मस्त आहे काहीतरी. आता आम्ही चाललोय हिल रोडला. पहिला काय माहिती का चाललोय. थोडंसं काहीतरी विचार करते आहे मी की माझ्यासाठी घेते काहीतरी असं वेगळं काहीतरी थोडंसं. आणि रोशनीला पण तिच्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं. आणि आता इथून जायचं आहे परत आजीकडे. मग काका तिकडे थांबलेत. मग काकाची कॅश जी काकाला पाठवली त्याची कॅश काढायची आहे. एवढे कॅश काढायचे आहेत ना आज नाही एवढं होतं. हे बघा, हे दिसलं नाही आम्हाला. आम्ही लगेच आलो इथे पळत. चांगले आहेत पण चांगले वाटतात. इकडून हे जे बस स्टॉप आहे तिथे आहे आम्ही. किती छान आहे. 50 रुपीजला आहे फक्त. हे जरा महाग असेल. हे 50 नाही, हे महाग असेल थोडं. 50. हे भी 50 का है. 100 का 3. आता हे कसे वेगळे वेगळे घेऊ काय. घेते. बाकीचे 20 त्याला रात्री देऊन टाकूया. नाही आता त्याला 20 दे. बाकीचे उरलेले काका काका हे देऊ दे. अच्छा गाइस, अभी अपन जा रहे हैं कुछ तो भयंकर करने के. हाँ इकडे
अरे मैं क्या चेक किया, भाई ने तुम्हारा चला के आया, भाई खुद ही तुम्हारे बोले सही है गाड़ी। काकाने तर केलंय. तुम्हारे ब्रदर खुद ही चला के आए, बैठा के आगे। कड़े दबा के भरने के कड़े दबा के करो भरने का जरूरत नहीं। नहीं ना, ये गाड़ी में है ना. अच्छा कोणत्या कोणत्या गाडी? अरे ये तो बराबर है रे. तो चला के देखते हो राउंड मारता. आराम से। आराम से रे बाबा. पप्पा गाडी पहिलं वॉल्यूम बघा, हे बघा पहिलं ये भरत, ये इसका सिस्टम क्या मेरे को बता. आईने का वो सब कर बाद में देखेंगे। खुलता नहीं ऐसे अपने आप. ये हो फर्स्ट राईड पहिली काय मस्त घेर टाकताय एकदम. कशी बाबा कसं वाटतंय गाडी चालवून, माझी गाडी चालवून? बोला की हाँ थांब ना जरा, चेक करून दे ना बरोबर यार. माझी गाडी चालवून कसं वाटतंय ते सांगा पहिला तर. बघ देख रहे हो दोस्तों, खुशी देख रहे हो, खुशी हसा कर. पप्पा काय अरे मला पण हे सर्व करायला शिकवा. हा ड्रिफ्ट पण मारायला बोलायला शिकते ते. ड्रिफ्ट मारायला पण शिकवा पप्पा. ड्रिफ्ट मारवायला असं गाडीची गोलगोल फिरते ना. कैसा लग रहा है दोस्तों? मेरे को बहुत अच्छा लग रहा है. पप्पा जरा एक मस्त स्टेशनला राऊंड मारून येऊया चला. का? अरे चला एवढ्यामध्ये नाही बसत. चला हे पहिला गेअर टाकलाय ना तुम्ही? हाँ मैंने YouTube पे देखा है वीडियो. थर्ड होता. मेरा हो गया पचका इधर. हे मला माहिती आहे. 1 2 3 4 5 आणि हे मला रिव्हर्स. हा हे बघा रिव्हर्स हो रहा है अभी गाइस. ते भरत काका बघून हसतायत स्माइल फुल. हो मी कधीच पार्क करणार यार गाडी अशी. करेन. अरे बापरे. हो मस्त पार्क केली. मागे पण बघा उशी बिशी एकदम मस्त पैकी झोपा इकडे येऊन. मस्त वाटते गाडी. लय वेळ लागणार हप्ता भरायला. का लय वेळ लागणार? 1 महिना 2 महिना शिकायला लागेल मला. हा मग शिकेन ना मग मी. आता पण सांग शिकशील ना. हा शिकणारच आहे ना, म्हणून तर घेतली आहे ना. उगाच घेतली आहे. चलो आता आम्ही जातोय जरा गाडी बघायला. मी बाहेरच बसलेली. मी तर आलोय. अरे माझी गाडी इधर खडी है दोस्तों. ते जरा कैसा लगा दोस्तों? सरप्राईज. चावी नाही त्यांच्याकडे. गप नाही. चावी बघ खोलली आणि खोलली कशी पण चावी तर नव्हती. अय्या हो काका माझी गाडी खुल्ली आहे. त्याला सांग चावी लावायला. हे बघ खुल्ली आहे. अरे भरत काका चोर मस्त आहे ना. जा जरा बसून बघ मागे बिगे जरा. मी मागे नाही बसली अजून. मस्त वाटते ना. कम्फर्टेबल सरस. लिंबू मिरची लावणार आहे माझ्या गाडीला. लोय लोकांनी नजर लावली. घ्यायच्या पहिलाच काय झालं? उपयोग आहे काय? शेवटी घेतली. असं करा. काय माझ्याकडे पण आहे गाडी आता. काय बोलते? भूक. चल मी तुला पार्टी देते. चल. वाव ह्याचे टॅलेंट बघा काय. टॅलेंट दे. मी त्याच्यासाठीच खाली आलो. गाडी झोपलेलो ऍक्च्युअल. मला गौरीने मेसेज केला की सुशांत दादा बघ खाली. सुशांत बसलाय खाली. आणि तेवढं मी जरा झोप. मला ना असं बेचैनी व्हायला लागलेली एकदम. माझ्या स्वप्नात पण गाडीच येते. माझं सर्व मध्ये गाडीच. मला सांगितलं ना ते काय. अजूनपर्यंत 5 मिनिटं झाले ती गाडीच काढत होती. ती इथून तिथे गेली राऊंड. ए माझी टेन्शन मला.
हा मग येते पण हळू चालव बाबा. सिद्धू थांब हं. करणची गाडी आहे. अच्छा ही आहे करणची. थांब थांब. हे बाई हिला मी बसली की बार हल्ली ही. चला होगा वो देखा जाएगा गाइस. शिव्या द्या शिव्या. दे दो गाली दो. मी काय विचार करून बसली मला नाही माहित. फर्स्ट टाइम बसते आणि असं नाही करा. सगळे सरका सरकव. हाय गेलो ओ ओ ओ ओ आलो एवढ्या मोठ्या खड्ड्यात वर तरी आलो ऍटलीस्ट. आपण अशी रील बनवूया काय ती. कोणती रील. एक मी टाकेल म्हणजे आपल्या दोघांची घे माझी अशी म्हणजे मग ट्रान्झिशन करून लगेच कुत्रा हा बाय बाय नाही समजलं. चल बाय बाय बाय. चल इथून चल आता. इथून नको चलू आज. आज इथून चल. आज तुला एकदम कुठून जायचं इथून चल. आज इथून. आज बघूया जरा तुझ्यामध्ये कितना आहे दम. लगेच बघ दोनदा विचारलं तिने. ऑलरेडी एक गाडी आ रही है. अरे जाऊ दे. हिची मस्ती बघा आता. अभी हा चल ना मी काकाला कॉल करेन. माझ धडपड आहे का काकांची गाडीच घेऊन आलोय डायरेक्ट. आता हो वाव आता समजलं. आता तर मी गाडी शिकणार आहे दोस्तो. मग भाई अदिती का ऑरा चेंज हो जाएगा. डायरेक्ट गाडीमध्ये हिंडणार आहे मी. हिला मग खोकलाच लागला. ऑरा चेंज. अरे जानू पागल झाली. ही अशी ब्रेक मारते की डायरेक्ट मी तिला आपटली. आता सध्या किती छान लाईट मारली माझ्या तोंडावर त्यांनी. किती छानपणा केला ह्यानी. किती चांगलापणा केला. चला आता गणपती बाप्पा. जानवी ए ए ए तो कुत्रा येईन माझा पाय धरेन. जानू असं नको करू. तो बघत होता एक काना डोळ्यानी. अरे इथून तर एकदम स्मूथ मक्कनसारखी गाडी जाते फक्त. ए जानू असा ऍक्सी नको मारू ना पट करून. चलो नाउ इट्स टाइम टू फ्लाय फ्लाय टेक ऑफ. चला टेक ऑफ झालेला आहे. आता काय होणार आहे ते माहिती नाही आम्हाला पण. मी जानूच्या मागे जेव्हा पण बसते ना मला असं वाटतं की मी फर्स्ट टाइमच बसली आहे. कारण तिचे ते एक्सप्रेशन्स आणि ते सर्व ना खूप अलग असतं. तेव्हा देख रहे हो दोस्तों गाडी डुल रही है. कारण बघ 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 कशी करते यार. डायरेक्ट ब्रेकच मारते ही पोरगी. जानवी याला घेशी ना. तुझ्या ह्याच्यावर बसेन. या जानवी एकदम अशी घाबरून नको ना चालू. घाबरून चालवत नाहीये मी बाई. लोक येतात लोक मध्ये येतात. ते लोक आपली आपली गाडीने जात आहेत. बोलते लोक मध्ये येत आहेत. अजून मला पण गाडी शिकवायची आहे. मग जेव्हा शिकायची आहे मी जेव्हा गाडी चालवणार मी तेव्हा ब्लॉग बनवणार. मी आज तर भाई आज मी लई थकली. आज मी लई टेन्शनमध्ये होती. पैशांचं होत होतं पण कसं होतं बँकमधनं निघतील नाही निघतील. चेकबुक नाही भेटत होता. आणि प्लस आम्ही लोक लेट पण झालो. आणि लेट पण झालेलो. 2 वाजता बँक बंद होणार होती. ए बाई जानवी तुझा हा क्विक डिसिजन होता ना. मला समजलं ते लगेच. इथून डायरेक्ट इथून गेलो आम्ही. मग आज तर एकदम झोपेत पण मला माझी गाडी दिसत होती. कलर लय मस्त आहे गाडीचा. अजून तुम्हाला लोकांना मी पूर्ण दाखवलं नाही. मला गाडी भेटणार आहे हातामध्ये 27 तारखेला. पण त्याच्या पहिलाच मी मोटर ट्रेनिंगमध्ये चालू करणार आहे. पैसे भरून शिकायला लगेच. 1 महिनाच मोटर ट्रेनिंगचा आहे. थोडा बेसिक नॉलेज घेईन आणि मग डायरेक्ट माझे पप्पा मला शिकवतील गाडी. म्हणजे पप्पा बोलले तू पहिला 15 दिवस तरी मोटर ट्रेनिंगमध्ये जा म्हणजे तुला बेसिक समजेल. आणि त्या लोक जरा नीट समजावून सांगतात. माझा बाप मला मारून शिकवेन. पप्पालाही मारून शिकवेन मला. शिकवणं कमी तुमचं आहे. आणि शिवाय जास्त आमचा मारामारी जास्त भांडणं जास्त शिकवणं कमी. मग आता
आता माझं डोकं थोडं फ्री झालंय एकदम. चला आम्ही बोलता बोलता आलो आम्ही 1 नंबर. 1 नंबरला आलो. 5 नंबरवरनं 1 नंबरला आलोय आता. आता बघूया 1 नंबरवरनं जाऊ शकतो का परत 5 नंबरला. लेट्स गो. चला आता मी जाणार आहे आज नायगावला. हो काय स्पीड पकडली आहे भाई. आता मी तुम्हाला माझी गाडी दाखवणार आहे. इधर हीच खडा कियाला आहे गाडी को. ब्रेक दबा थोडा. पुढे हीच आहे ना. नहीं बाबा माझी नाही ती. मेरे को मेरी गाड़ी नहीं समझ रही. आली देखो कैसी चमक रही है मेरी गाड़ी. बघ माझ्याकडे बघते. हिच्या गाडीचं नाव ठेवूया काय ते. न्यू टॉय. हलू नका ना. विसरली मी. सॉरी गाईज, मी आज छपरीपणा नाही करणार आहे. न्यू टॉय वगैरे नाही करणार आहे. माझ्या मागे मागे मी तुला गाडीकडे घेऊन जाते माझ्या. ही बा इकडे उभी आहे. इकडे ठोक 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 ठोक. आताच घेतली ठोक. हे बा आज बघ माझा छापा काढलाय याच्यावर. खरं नाही ना. कशी वाटते गाडी. हे 2 हात का असे वाटतायत. नाही मी माझं हेग लावून चालली आहे भाई. मस्त वाटतं. खाली गाडी घेतलं. अरे भाई हे 4था राऊंड आहे माझा इकडचा. 5 मिनिटच झाली मला जाऊन. मी आता जस्ट घरी आली आणि येशूच्या विजन बोर्डवर बघा मला काय भेटलंय. सेम नाही भेटली कार. सेम ब्रँडची नाही आहे. सेम ह्याची नाही आहे. पण कलर सेम आणि कार पण खूप अनएक्सपेक्टेडली घेतली आहे मी. आता ह्याच्यामधलं काय येणार आहे माहित नाही. हे तर आज आलं गेलं पण हे आज आलं आणि हे आलं पाहिजे आता. हे आता हे. म्हणजे हे दिसणार नाही ते. कार आहे. बाईक आहे ही. बाईक पण घेऊ शकलो असतो पण मी बाईक करायचं. माझा नख कुठे पडला. माझा नख कुठे पडला. मी का निघालो. वाव म्हणजे ते नाही होणार. अभ्यास म्हणजे अभ्यास नाही होणार आहे दोस्तो. आणि मी लवकरच जिम पण जॉईन करणार आहे. हे काय समजलं. तुझं येते आर्टचं असं नाही. तेच ते डिझाईन. हे तर आपल्याकडे आहे पण हे लक्झुरियस ब्रँड नाही आहे आपल्याकडे. पण ठीक आहे. ओहो सब होगा धीरे धीरे. फ्रीज का लावली आहे. मम्मीला समजलं नाही फ्रीज वरती जे आहे ते. येशू कसं वाटलं कार घेऊन. कार मी आली तर नाही. मी तर आली नाही. मला तर कोणी आणि मला थांबा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की कार तर आता माझ्याकडे आली आहे. आता मी ती शिकायला जाणार आहे. पप्पा पण पप्पा पहिला मी मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रॉपर बेसिक नॉलेज घेणार आहे. 10 दिवस 1 महिना आणि नंतर मग पप्पा मला गाडी शिकवणार आणि हात साफ करवणार. कारण पप्पा म्हणजे तू एकदा बेसिक शिक. हात साफ मी करवणार तुझा. ते लगेच होईल पण तुला थोडा टाइम लागेल गाडी शिकायला. आज गाडी चालवताच बोलले अदिती तुला टाइम लागणार आहे शिकायला. पप्पा आणि काकानी पण पहिला गाडी चालवून वगैरे बघितली आणि खूप मस्त वाटली. आणि खरंच आज पूर्ण दिवस माझा खूप हेडेक झालेला मला. रात्रभर मला क्लासमध्ये होती. मी येशूला पण मेसेज केला. आज येशूचा पहिला पेपर होता आणि खूप चांगला गेलाय गाडी. खूप नाही पण मी लिहिलंय भरलंय. म्हणजे चांगला गेला. एक मुलगीनी 20 मार्कचं 20 शीट असतात 20 नाही ते आणि तिने अजून 3 घेतले. सो मी ह्याच्यावर होती की आज माझं एवढं डोकं दुखत होतं. आजी पण अशी बघून मला बोलते सोनू एवढं टेन्शन नाही घ्यायचं कोणत्या गोष्टीचं. मला बोलली जा पहिला जाऊन मंदिरात. तू मंदिरात जाऊन ये पहिला. कारण माझं डोकं खूप दुखत होतं माझं. माझी मम्मी जाऊन आतमध्ये झोपली 2 तास. गाडी घ्यायच्या पहिला गाडीचा व्हायचा जाऊन झोपली. मला जरा बरं वाटलं. मी सकाळी निघाली घरात ना एवढं ऊन त्याच्यात रोशनी पण आली. ती पण रात्रभर झोपली नव्हती तरी पण ती आली आणि फिरली जरा माझ्यासोबत. काम झालं ती गेली. थांब ना सकाळी 5-6 पर्यंत झालं. मग मी ते शूज घेतले तिकडून कारण मला शूज कधीपासून घ्यायचे होते आणि मी
ते घेतच नव्हती, कारण माझ्या डोक्यात येत नाही जेव्हा मला घ्यायचं दिसतं तेव्हा नाही. पण जेव्हा मी अशी बसली असेल तेव्हा नाही मला घ्यायचं. पण जेव्हा घ्यायला जाते तेव्हा ते घेतच नाही, विसरून जाते मी. सो मला लक्षात आलं की नाही आता मला शूज घ्यायचे आहेत, तर मी घेऊन आली. चांगले भेटले मला खूप, ऑलिव्ह ग्रीन कलरचे, जे मी ब्लॉगमध्ये ऑलरेडी घेतलंच आहे. तर मी तुम्हाला हे सांगत होती की आज एवढा दिवस माझा हेडेक गेला भाई. कार घेणं म्हणजे थोडंसं हे आहे बाबा. स्टेशनवर पहिल्याची फ्रेंड भेटली मला. वा. ती मला अशी हे कसं ती विरारला शिफ्ट झाली. ओ माही. अच्छा, तर तुम्हाला कशी वाटली माझी कार अजूनपर्यंत? हा, जे मेन गोष्ट आहे ती सांगितलीच नाही की मला कार हातामध्ये मी म्हणजे चांगल्या दिवशी घेणार आहे. 27 फेबला आम्ही ती गाडी तिकडून उचलणार आहे आणि मंदिरात वगैरे हार बीर सर्व 27ला करणार आहे, कारण त्या दिवशी एकादशी आहे आणि खूप चांगला दिवस आहे. 27ला माझी एक्झाम आहे, मग मी तिथेच येणार आहे. हां, पण तू एक्झामला जाणार आहे आणि मग येणार आहे, कारण आम्ही आता असं ठरवलं आहे. पण ते मी आता तुम्हाला नाही सांगणार. अजून एक माझी स्पॉइलर एक्झाम झाल्यावर फक्त एवढं बोलली ना. मी अजून एक स्पॉइलर तुम्हाला नाही देणार आहे लवकरच, कारण हे जे मी टाकलेली ना ब्लॉग, हे जे टाकलेलं त्याच्यामुळे माझ्या खूप फ्रेंड्स लोकांना पहिलाच समजलं की मी कार घेते. का? कारण मी त्या अंकलला घेतलं जे तिकडेच राहतात आणि ते तेच काम करतात, ते त्यांना माहिती आहे. तर मी हा विचार केला की तुम्हाला नाही समजलं पाहिजे, पण मी हा नाही विचार केला की जर ह्यांना टाकलं तर ह्यांना समजेल. मी त्यांचा विचारच नाही करत म्हणून. नाही मला फरक नाही. तसं नाही बोलत. मला माझ्या फ्रेंड्सचा फरक नाही पडत. ज्या लोकांना माझं नाही चांगलं बघवत त्यांच्याशी मला काही घेणं देणं नाही, त्यांच्याशी मला काय फरक नाही पडत. कारण जेव्हा आपण काहीतरी घेतो तेव्हा खूप लोकांचे एवढा ऍटिट्यूड कुठून आलाय? हा ऍटिट्यूड नाही आहे, ठीक आहे. ही एक सेल्फ रिस्पेक्ट आहे जी आपण आपल्याकडे ठेवलीच पाहिजे. ज्या लोकांना आपलं कधी चांगलं बघवत नाही त्यांच्याशी जेवढं लांब राहू तेवढंच चांगलं आहे. कारण अजूनपर्यंत तर मी हे काहीच नाही केलं आणि त्याच्यातच लास्ट झालेत ते लोक. अजून स्टार्ट है दोस्तो ये तो. आता तर माझ्याकडे अजून काहीच नाही आहे, तरी मी कार घेतली आणि मी एकटीने घेतली. ह्याच्यामध्ये मला थोडीशी हेल्प आईनी केली आहे, थोडीशी. जर 100% मी केले तर 10% आईनी केले त्याच्यात. तर हे क्लिअर करते, ही मी घेतली आहे कार आणि माझे पप्पा चालवणार आहे कार. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आणि 27 तारखेला एकादशीचा जो ब्लॉग येईल, जी गाडी घ्यायला मी जाणार आहे, तो व्लॉग नक्की बघा. आणि या व्लॉगमध्ये पण मी थोडी गोष्ट टाकली आहे, जे आज आम्ही लोक थोडंसं फिरलो वगैरे. पण ते आम्ही लोक म्हणजे पण गाडी आमची झालं सर्व झालं, पण त्या दिवशी एकादशीच्या दिवशी आम्ही ती घेणार गाडी. ज्यांच्याकडनं घेतली त्यांच्याकडनं घेणार. ठीक आहे, बाय. थँक्स फॉर वॉचिंग. असंच सपोर्ट करत राहा गाईज. आणि तुम्हाला पण खूप मोठा थँक्यू ज्या लोकांनी मला सपोर्ट केला. मला आज खूप चांगले मेसेज केले.